स्वामी समर्थ भक्ती पारायणाच्या वतीने गुजरात भवन बेळगाव येथे रविवारी 21 जून 2026 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक, लाख नामस्मरण, महाआरती आणि प्रसाद वितरणाचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विधिवत अभिषेकाने झाली। त्यानंतर लाख नामस्मरण सोहळ्याला प्रारंभ झाला। उपस्थित स्वामी भक्तांनी एक चित्ताने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करत संपूर्ण सभागृह भक्तिसाराने भरून टाकले। नामस्मरणाच्या माध्यमातून भक्तांनी स्वामी चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली। त्यानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले। आरतीच्या मंगलमय स्वरांनी परिसरात भक्ती आणि अध्यात्माचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी भक्तांनी सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना अर्पण केली। महाआरतीनंतर सर्व उपस्थित भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या भक्तिमय सोहळ्यामुळे उपस्थितांना आत्मिक समाधानासह दिव्य अनुभूती मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। स्वामींचा एक मूळ मंत्र सगळ्या सेवेकऱ्यांना पण माहिती आहे, पण आज अजून मला पण सांगायचं आहे की अजून सेवेकऱ्यांना जास्त पुढे घेऊन जावं। स्वामींची इच्छा पूर्ण होऊ दे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की। मी रश्मी संतोष संतपूरकर अंघोळहून येते। मी दर गुरुवारी प्रतीक्षाताईच्या घरी जाते सेवेला। मला स्वामींच्या बद्दल असं सांगायचं आहे की मला जे अनुभव आलेले आहेत स्वामींचे, ते मी एवढेच अनुभवलेली आहे की मी प्रत्येक जणांना सांगते की तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा, स्वामींचे हे करा, स्वामींची सेवा करा। कारण मला जे अनुभव आले ते मला वाटते की सगळ्यांना अनुभव यायचे। आणि दर गुरुवारी आम्ही प्रतीक्षा त्यांच्या घरी जाऊन सगळे सेवा वगैरे करतो, नामस्मरण करतो। जे आजपर्यंत अनुभव आलेले आहेत ते सगळ्यांना मिळावं म्हणून आज आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत। मी सौ जयश्री विजय जाधव। मी प्रत्येक गुरुवारी प्रतीक्षाताईंच्या घरी सेवेला जाते आणि स्वामींची प्रचिती खूप आलेली आहे। या कार्यक्रमाचे आयोजन श्री महांतेश सिद्धप्पा हलगी आणि सौ प्रतीक्षा महांतेश हलगी यांनी केले होते। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, मी प्रतीक्षा महांतेश हलगी, राहणार बेळगाव। तर महाराजांची सेवा आज आम्ही संकल्प केलं होतं 21 जून संध्याकाळी 4 ते 6 गुजरात भवन मध्ये। तर करण्याचा हे हेतू होता की स्वामी महाराजांचं नामस्मरण आज लाखाने करायचं। तर सगळ्यांनी जे काही सेवेकरी आज इथं उपलब्ध आहेत, जे नामस्मरण आलेत आणि जे काही आरतीला आलेत, करायचं हे होतं की जेवढे सेवेकरी मला वाढवायचे होते तेवढे सेवा तुम्ही सगळे सेवेकऱ्यांनी घ्या म्हणून। तर महाराजांची सेवा मी 6वी पासून करते। महाराजांची सेवा झाल्यानंतर माझ्या जे बिझनेसमध्ये असो किंवा माझ्या सेवेमध्ये असो, असं कोणी म्हटलेलं नाहीये की तुम्ही हे काय करायला लागला म्हणून। तर महाराजांच्या सेवेमध्ये मी आल्यानंतर मी एक मॉडेलिंग फील्डमध्ये होते। आय वॉज मिसेस कर्नाटका, मिसेस गोवा, मिसेस हैदराबाद आणि मिसेस पुणे। त्यामध्ये सुद्धा मी महाराजांची सेवा करत होतो। तर आता ह्या सेवेमध्ये इतकी मला प्रचिती मिळालेली आहे। महाराजांची सेवा मी गेल्या वर्षी करताना पितळ्याची मूर्ती जे काही माझ्या घरामध्ये आहे त्याच्यामध्ये महाराजांचा उजवा कान हललेला आहे। ते जे सेवेकरीने बघितलेले आहेत, आज जे सेवेकरी इथं बसलेले आहेत, त्यांच्यापासून आणि माझ्यापासून स्वामींना हीच इच्छा आहे की त्यांची सर्व कामना पूर्ण होऊ देत। स्वामींची इच्छा सगळ्यांनी पूर्ण करू देत, अशी सेवेकरी वाढू देत, सेवा होऊ देत। जे काही बेळगावमध्ये केंद्र आहेत, स्वामींचे सेवेकरी आहेत, अजूनही जास्त होऊ देत, ही माझी इच्छा आहे। स्वामी भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा धार्मिक सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्राम।